जय हिंद जय महाराष्ट्र. द स्टॉक सिलेक्शन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण GMR एअरपोर्ट लिमिटेड या कंपनी संदर्भात माहिती घेणार आहोत. तर या स्टॉकमध्ये आपल्याला मॉर्निंगच्या सेशनला एक 5%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला. तर त्याच्या मागची प्रामुख्याने 3 ते 4 कारणं असू शकतात. जसं की पहिलं म्हणजे प्री मार्केट सेशनमध्ये म्हणजेच मार्केट ओपन होण्यापूर्वी या स्टॉकमध्ये आपल्याला 4.55 कोटींची एक ब्लॉक डील पाहायला मिळाली आहे. त्याच्यामध्ये एखादी मोठी संस्था असू शकते, जसं की म्युच्युअल फंडवाले असतील किंवा फॉरेन इन्व्हेस्टर्स असतील किंवा आपले डोमेस्टिक इन्व्हेस्टर असू शकतात. कंपनीचं नाव अजून समोर आले नाही आहे, परंतु एवढी मोठी डील ही नक्की झालेली आहे. त्यानंतर पुढचं बघितलं आपण तर पॅसेंजरच्या ट्रॅफिकमध्ये देखील वाढ झालेली आहे. म्हणजेच काय, तर बाय एअर प्रवास करण्याची संख्या जी आहे इयर ऑन इयर 2.8% वाढलेली आहे. तसेच मोठमोठे जे ब्रोकरेज हाऊसेस आहेत त्यांनी देखील याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह रेटिंग दिलेली आहे. जसं की कोटक सिक्युरिटी असेल, ICICI सिक्युरिटी असेल, त्यानंतर जेफरीज सिक्युरिटी असेल. तर या साऱ्या संस्थांनी याच्यामध्ये पॉझिटिव्हची रेटिंग दिलेली आहे. या सगळ्या गोष्टींमुळे थोडंसं आपल्या याच्यामध्ये पॉझिटिव्ह सेंटिमेंट पाहायला मिळाला. तर याच्या व्यतिरिक्त अजून एक कारण असू शकतं, जे आपण व्हिडिओच्या शेवटला जेव्हा चार्ट बघणार आहोत त्या चार्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे आपली व्हिडिओ जी आहे ती तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. त्यापूर्वी आपल्याला या स्टॉकचे फंडामेंटल्स आणि व्हॅल्युएशन जाणून घ्यायचे आहेत. फंडामेंटल्समध्ये आपण टोटल 10 मेट्रिक्स पाहतो, जे आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसलेच असतील. तर त्याच्या बेसवरती आपण ठरवतो की हा जो स्टॉक आहे तो इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातून योग्य आहे की नाही. तर त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले पाहतो ते म्हणजे ROC, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड. म्हणजेच कंपनी टोटल कॅपिटल वापरून किती प्रमाणामध्ये प्रॉफिट जनरेट करते ते आपल्या याच्यातून समजते. तो रेशो किती लागतो, 8 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ॲक्च्युअलमध्ये 9.8 पाहायला मिळतोय. त्यामुळे हा जो पॉईंट आहे तो पॉझिटिव्हमध्ये जातोय. त्यानंतर पुढचं म्हणजे रिटर्न ऑन इक्विटी, ROE. म्हणजेच कंपनीने शेअर होल्डर्सकडून घेतलेल्या पैशावरती किती प्रमाणात प्रॉफिट जनरेट केला ते आपल्या याच्यातून समजते. तो रेशो किती लागतो, 10 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ॲक्च्युअलमध्ये इथे 32.6 पाहायला मिळतोय. त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर पुढचं म्हणजे डेट टू इक्विटी रेशो, म्हणजे कर्जाचे प्रमाण, कंपनीवरती कर्ज किती प्रमाणामध्ये आहे ते आपल्या याच्या माध्यमातून समजते. तो रेशो किती लागतो, 2.5 किंवा त्यापेक्षा कमी, आणि ॲक्च्युअलमध्ये इथे -13.5 पाहायला मिळतोय. त्यामुळे हा जो पॉईंट आहे तो निगेटिव्हमध्ये जातोय. त्यानंतर पुढचं म्हणजे इंटरेस्ट कव्हरेज, म्हणजे कंपनीची व्याज इंटरेस्ट भरायची कॅपॅसिटी किती आहे ते आपल्या याच्यातून समजते. तो रेशो किती लागतो, 1.5 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ॲक्च्युअलमध्ये 0.87 पाहायला मिळतोय. त्यामुळे हा देखील पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय. त्यानंतर ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन, म्हणजेच कंपनीच्या टोटल रेव्हेन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करता कंपनीच्या हातामध्ये किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्या याच्यातून समजते. आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणते कोणते आहेत, जसे की रॉ मटेरियल आहे, त्यानंतर रेंट आहे, इलेक्ट्रिसिटी बिल आहे, त्यानंतर एम्प्लॉईजचं पेमेंट आहे, किंवा इतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस असू शकतात. हे सगळे वजा करता कंपनीच्या हातामध्ये किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्या याच्यातून समजते. तो रेशो किती लागतो, 20 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ॲक्च्युअलमध्ये इथे आपल्याला 34.3 पाहायला मिळतोय. त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर पुढचं म्हणजे कॅश फ्लो क्वालिटी, म्हणजेच कंपनीचा जो प्रॉफिट आहे तो खऱ्या कॅश इनफ्लो आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे का नाही ते आपल्याला समजते. तो रेशो किती लागतो, 4 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ॲक्च्युअलमध्ये इथे 5 आहे. त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर पुढचं म्हणजे फ्री कॅश फ्लो कन्सिस्टन्सी, म्हणजेच कंपनी लास्ट 5 वर्षामध्ये कन्सिस्टंटली फ्री कॅश फ्लो जनरेट करते की नाही, कंपनीच्या हातामध्ये कॅश शिल्लक राहते आहे की नाही ते आपल्या याच्यातून समजते. तो रेशो किती लागतो, 2 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ॲक्च्युअलमध्ये इथे 1 पाहायला मिळतो. त्यामुळे हा पॉईंट जो आहे तो निगेटिव्हमध्ये जातोय. त्यानंतर पुढचं म्हणजे अल्टिमेट झेड स्कोर, म्हणजेच कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँकरप्सी आहे ते आपल्या याच्यातून समजते. आता फायनान्शियल स्टेबल म्हणजे काय, तर फायनान्शियलचे असे काही पॅरामीटर्स आहेत त्याची एक वर्गवारी केली जाते आणि एक स्कोर काढला जातो, ज्याच्या माध्यमातून आपल्याला समजते की कंपनी फायनान्शियली स्ट्रॉंग आहे की दिवाळखोरीच्या मार्गावर चाललेली आहे. तर त्याचा रेशो किती लागतो, 1.8 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ॲक्च्युअलमध्ये 3.6 पाहायला मिळतोय. त्यामुळे हा जो पॉईंट आहे तो पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर पुढचं म्हणजे प्रमोटर प्लेज. आता प्रमोटर म्हणजे कोण, तर कंपनीचे मूळ मालक असतात, ज्यांनी कंपनीची स्थापना केलेली असते आणि त्यांनी त्यांच्या शेअर्सवरती कोणत्या प्रकारे कर्ज घेतलेलं नसावं. त्याचा रेशो किती आहे, इथे 11चा आहे. म्हणजेच त्यांची ओव्हरऑल होल्डिंग आहे 66.24, आणि त्यातली 11%च्या होल्डिंगवरती त्यांनी कर्ज घेतले. म्हणजे इथं जर आपण बघितलं तर थोड्याफार प्रमाणात कर्ज पाहायला मिळते, जसं ओव्हरऑल त्यांची होल्डिंग आहे त्याच्या तुलनेत जर आपण बघितलं तर. परंतु हा जो पॉईंट आहे तो निगेटिव्हमध्येच जातोय, कारण की इथे 11% त्यांची होल्डिंगची ऑलरेडी प्लेजमध्ये पाहायला मिळते आपल्याला. त्यानंतर CAGR, कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट, याच्यामध्ये आपण लास्ट 5 वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो. तो किती लागतो आपल्याला, 8 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ॲक्च्युअलमध्ये इथे 10.1 पाहायला मिळतो. त्यामुळे हा जो पॉईंट आहे तो पॉझिटिव्ह आहे. आता ओव्हरऑल याची रेटिंग बघितली तर 6ची रेटिंग आलेली आहे, म्हणजे स्टॉक जो आहे तो ऑरेंज झोनमध्ये गेलेला आहे.
म्हणजेच काय, तर आपल्या येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्सवरती आपल्याला ऑब्झर्वेशन ठेवायचं आहे. तोपर्यंत याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातून लक्ष द्यायचं नाही आहे. आता फंडामेंटल्स आपण बघितले, ऑरेंज झोनमध्ये स्टॉक आहे, तरी देखील आपण याचे व्हॅल्युएशन देखील पाहून घेऊया. व्हॅल्युएशन काय बोलत आहेत त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले पाहतो प्राइस टू अर्निंग रेशो, जो आपल्या इंडस्ट्री पीच्या आसपास लागतो. इंडस्ट्रीचा पी आहे 42.86 आणि स्टॉकचा पी पाहायला मिळतोय -262. तर याच्यामध्ये त्यांचे जे रिटर्न्स आहेत ते आपल्या मायनसमध्ये पाहायला मिळतात, ज्याच्यामुळे आपला पी जो आहे इथं मायनसमध्ये आलेला दिसतोय. पुढे जाऊन आपण थोडंसं आपण ते बघणार आहोत त्याची आकडेवारी. त्यानंतर इबिटा 12च्या आतमध्ये पाहिजे आणि इबिटा आहे 24.6, आपला जास्त इबिटा पाहायला मिळतो इथे. पेग रेशो इथे कन्सिडर केला जात नाही, कारण की या सेक्टरसाठी या स्टॉकसाठी तो व्हॅलिड नाही आहे. त्यानंतर पुढचं म्हणजे पी-बी रेशो, जो आपला 3च्या आतमध्ये लागतो आणि ॲक्च्युअलमध्ये 10.3 पाहायला मिळतो आहे. तर व्हॅल्युएशन मित्रांनो एवढे ठीकठाक पाहायला मिळत नाहीत आणि स्टॉक देखील ऑरेंज झोनमध्ये आहे, त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये सध्या तरी कोणत्या प्रकारचा विचार करणार नाही आहोत. आता आपण चार्टचं स्ट्रक्चर बघूया, चार्ट कशा प्रकारचा इथे पाहायला मिळतो आपल्याला. तर मी आता तुमच्यासमोर इथे GMR एअरपोर्टचा एक मंथली चार्ट ओपन केला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकताय की 2007मध्ये एक मोठासा फॉल आला होता इथे. तो फॉल किती % आला होता तो आपण चेक करून घेऊ पहिले. जवळजवळ इथे 80%च्या आसपास फॉल आलेला पाहायला मिळाला. त्यानंतर एकदा स्टॉकने रिकवर व्हायचा प्रयत्न केला आहे बघा, इथून स्टॉकने रिकवर व्हायचा प्रयत्न केला, परंतु पुन्हा स्टॉक प्रेशरमध्ये जाताना पाहायला मिळाला. आणि तिथून जो प्रेशरमध्ये होता मित्रांनो 2009 पासून तो इथे जर आपण बघितलं 2023 पर्यंत जवळजवळ 12 ते 13 वर्षाच्या आसपास स्टॉक जो आपल्याला प्रेशरमध्येच पाहायला मिळाला. एक मोठासा असा डीप तयार केलेला आहे आणि इथे आपला एक चार्टचा पॅटर्न तयार होताना पाहायला मिळतोय, ज्याला आपण कप अँड हँडल पॅटर्न बोलतो. तो आपण पॅटर्न पहिले टाकून घेऊया. एक ट्रेंड लाईन टाकतो इथे, मी तुम्हाला समजायला बरं पडेल. आता तो कशा प्रकारचा तयार झाला मी तुम्हाला दाखवतो. हे 2 हाय होते ते आपण जॉईन करून घेऊया. बघा, हा एक कपचा पॅटर्न तयार झाला आहे आणि ते एक छोटासा हँडल तयार होताना पाहायला मिळतो आपल्याला. बघा, हा छोटासा हँडल इथं तयार होताना पाहायला मिळतो. आता व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की आज जो स्टॉक वाढला आहे त्याच्यामागे 3 ते 4 कारणं असू शकतात. 3 कारणं आपण ऑलरेडी बघितलीत आणि चौथं कारण हे की हा जो चार्ट पॅटर्न जो फॉर्म होता मित्रांनो, ज्याला कप अँड हँडल पॅटर्न बोलतात, हा जेव्हा ब्रेक होतो, आता जो प्रिव्हियस हाय आहे ते तुम्हाला दाखवतो मी. हा जो हाय तयार झाला आहे, हा जेव्हा हाय ब्रेक होतो आणि त्यानंतर याच्यावरती जी मंथली कॅन्डलचं क्लोज झाली, मोठी अशी बॉडी तयार होऊन, तर याच्यामध्ये आपल्याला मोठी रॅली पाहायला मिळू शकते. आणि याच सेंटिमेंटमुळे आपल्याला थोडासा स्टॉक जो आपला वाढताना पाहायला मिळाला. आणि जो वरच्या साईडला किती वाढतो तर जे काउंटिंग कसं केलं जातं ते देखील मी तुम्हाला सांगतो. टार्गेटसाठी हा जो डिस्टन्स आहे मित्रांनो हा मोजला जातो. आता एवढा डिस्टन्स पाहायला मिळतो आहे आणि तेवढीच रेंज जी आहे ते आपल्या इथून वरच्या साईडला ठेवायची, इथून अशी. आता कितीपर्यंत येते आपण बघूया. 210 पर्यंत आपला रेंज पाहायला मिळते. ही एक शक्यता आहे मित्रांनो. आपण फक्त थोडंसं ॲनालिसिस करत असतो, शक्यता मांडत असतो. कोणत्या प्रकारची स्टॉक मार्केटमध्ये गॅरंटी नसते. जसं चार्ट तयार होतो, जशा प्रकारे इंडिकेशन येतात त्याच्यावरती आपण ॲनालिसिस करत असतो. तर इथपर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत, परंतु आपल्या स्ट्रॅटेजीनुसार हा स्टॉक ऑरेंज झोनमध्ये गेला आहे, म्हणजेच आपल्याला अजून येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्सवर आपलं लक्ष ठेवायचं आहे. तोपर्यंत याच्यामध्ये कोणत्या प्रकारे एंट्री करायची नाही आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची मित्रांनो, क्वार्टरली परफॉर्मन्स जे आहेत त्यांचे ते थोडेफार सुधारत चाललेत, परंतु अजून देखील ते मायनसमध्येच आहेत. थोडं तुम्हाला ते देखील मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारचे त्यांचे रिझल्ट राहिलेले आहेत. आता तुमच्यासमोर इथे बघा, मी त्यांचा P&L ओपन केला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकताय इथे कंटिन्युअसली आपल्याला मायनसमध्ये जी त्यांचा नेट प्रॉफिट तो पाहायला मिळतो आहे. आणि तो इयर ऑन इयर थोडासा कमी होताना देखील पाहायला मिळतो आहे. बघा, मार्च 21मध्ये -3,700 होता, त्यानंतर 22मध्ये -1,144, त्यानंतर 23मध्ये -727, -735, -735 आणि आत्ता आपल्याला प्लसमध्ये जाताना पाहायला मिळतो आहे. म्हणजे यांची ग्रोथ होताना पाहायला मिळते आपल्याला, एक पॉझिटिव्ह त्याच्यामुळे हा मोमेंटम तयार झालेला आहे. परंतु जोपर्यंत आपल्या रडारवरती येत नाही, म्हणजे हा ग्रीन झोनमध्ये जात नाही, तोपर्यंत आपण या स्टॉकमध्ये कोणत्या प्रकारे एंट्री करणार नाही आहोत. स्टॉक मार्केटमध्ये खूप सारे स्टॉक आहेत मित्रांनो, जवळजवळ 5,000च्या आसपास स्टॉक्स आहेत. त्यामुळे कोणत्याही एका स्टॉकमध्ये तुम्ही अडकून राहू नये. जो स्टॉक तुम्हाला फंडामेंटली स्ट्रॉंग दिसेल, व्हॅल्युएशन चांगले असतील, चार्ट स्ट्रक्चर चांगलं तयार झालं पाहायला मिळालं असेल, त्या स्टॉकमध्ये तुम्ही निश्चिंतपणे एंट्री करू शकता. तोपर्यंत या स्टॉकमध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारची एंट्री करायची नाही आहे. आता इथे तुम्हाला लेवल सांगतो मित्रांनो, हे कोणत्या प्रकारचं बाय आणि सेलचं रिकमेंडेशन असतं. आता पुन्हा आपण चार्टवर जाऊया, चार्ट बघून घेऊया. आता याच्यामध्ये समजा या सेंटिमेंटमुळे जर कोणी एंट्री केली असेल तर त्यांच्यासाठी मी एक सपोर्ट्स कुठे आहे ते थोडं स्टडीसाठी देतो. प्रिव्हियस स्विंग लो जो होता तो 84च्या आसपास होता, म्हणजे तो पहिला सपोर्ट तुम्ही म्हणून स्टडी करू शकता. त्यानंतर एक स्ट्रॉंग सपोर्ट म्हणलं आपण तर एक 65च्या आसपास आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर या 2 सपोर्ट तुम्ही स्टडी करू शकता आणि तुमची पोझिशन त्याप्रमाणे तुम्ही पुढे कंटिन्यू करू शकता. तर हे जे लेवल तुम्हाला सांगतो मित्रांनो, जी किंवा याच्या व्यतिरिक्त माहिती देखील तुम्हाला दिली जाते, हे कोणत्या प्रकारचं बाय आणि सेलचं रिकमेंडेशन असतं. फक्त तुम्हाला ॲज अ स्टडी आणि एज्युकेशन पर्पजसाठी माहिती दिली जाते. आणि तुम्हाला देखील कोणत्या स्टॉकबद्दल जर माहिती करून घ्यायची असेल, त्यांचे फंडामेंटल जाणून घ्यायचे असतील किंवा व्हॅल्युएशन जाणून घ्यायची असतील किंवा इतर कोणतीही माहिती पाहिजे असेल तरी देखील आम्हाला कमेंट करून सांगत चला. आम्ही नक्कीच त्या संदर्भात व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू.
आणि आता मी जी तुम्हाला माहिती दिली मित्रांनो, ती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंट करून देखील नक्कीच सांगा. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जो बेल बटन आहे तो देखील प्रेस करायला विसरू नका, कारण की जेव्हा पण आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याची अपडेट तुम्हाला मिळून जाईल आणि कोणतीही व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही. धन्यवाद.